प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडत आहे. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की गेले 9 दिवस झाले तिचा नवरा तिच्याशी बोलत नाही. 9 दिवसापासून तिला माहेरी आणून सोडलेलं आहे. तर पास्टर अशी सगळी परिस्थिती आहे, पण मला मात्र माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीने साक्ष सांगितली की प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा तिला स्वतःहून घ्यायला आला आणि ती आता नवऱ्याबरोबर राहत आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर वंदना घोलपे यांची साक्ष आहे. त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा मुलगा खूप दारू पीत होता आणि अशा परिस्थितीमध्ये घराचं वातावरण सगळं बिघडलं होतं. त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं, पास्टर माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीला जॉब देखील नव्हता आणि त्या मुलीला जॉब देखील मिळावा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. पास्टरांनी त्या दोघांसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीला ज्या जॉबची सुंदर जॉबची गरज होती त्यांनी सांगितलं एक उत्तम चांगला जॉब तिला परमेश्वराने दिला. आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की आता 1 वर्ष झालं माझा मुलगा त्यांनी दारूला स्पर्श देखील केले नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर शुभम कांबळे मुंबई ज्यावेळेस पास्टरांची सभा कुर्ल्याला होती त्यावेळेस त्या सभेमध्ये त्या ठिकाणामध्ये गेले होते. त्यांनी पास्टरांना त्या ठिकाणामध्ये पास्टरांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ते पास्टरांचे यूट्यूबवर मेसेज बघू लागले. पण थोडा काळ लोटल्यानंतर त्या भावाच्या जीवनामध्ये एक वाईट प्रसंग ओढावला आणि त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि इतक्या त्या वेदना होऊ लागल्या की त्या असह्य झाल्या. आणि मग त्या भावाला वाटलं की बहुतेक ब्रेन स्ट्रोक झाला असेल किंवा ट्यूमर असेल असं त्यांनी स्वतःच ठरवलं. आणि त्यांनी पास्टरांना फोन केला, पास्टर वेदना असह्य होत आहेत आणि मला वाटतं आहे असंच काहीतरी झालं असेल. पास्टरांनी त्याला सांगितलं असं काहीही झालेलं नाही, तुझा मेंदूचा कुठलाही मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये नाही, तू विश्वास ठेव. पास्टरांनी त्यासाठी प्रार्थना केली आणि थोड्या दिवसानंतर ज्यावेळेस तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला तर कुठलाही मेंदूचा प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये नव्हता. पण त्यानंतर त्या भावाला स्पायनल कॉर्डचा काही प्रॉब्लेम उद्भवला आणि स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम उद्भवल्यानंतर त्याला दिसेना, त्याची दृष्टी अंधुक झाली आणि तो अधिकच घाबरून गेला. त्यांनी पास्टरांना फोन केला, पास्टर असं सगळं काही घडलेलं आहे, तुम्ही माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने त्या भावाला पूर्ण आरोग्य मिळालं. कुठलाही व्याधी त्याच्यामध्ये नाही. आणि हे सगळं करत असताना बराच खर्च देखील झाला होता आणि ह्या सगळ्या वेळेमध्ये त्याचा जॉब देखील गेला होता. आणि पास्टरांना फोन केला, पास्टर आता सगळं आरोग्य मिळालेलं आहे पण इतका खर्च झालेला आहे आणि मला कामावरनं पण काढून टाकलेला आहे. 1.5 महिना होऊन गेला. पास्टर माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की मला काम मिळावं. आणि पास्टरांनी प्रार्थना केली आणि जसं पास्टरांची प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी फोन ठेवला, दुसऱ्या क्षणाला त्याच कंपनीतनं त्याला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही पुन्हा एकदा आपल्या कंपनीमध्ये जॉईन करा. सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊयात आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. परंतु आज स्तोत्र 23 आणि त्याचं 3 एकच वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र 23 आणि त्याचं 3रं वचन. तो माझा जीव ताजा तवाना करतो. बस, तो माझा जीव ताजा तवाना करतो. आता आमच्या जीवाला ताजा तवाना किंवा फ्रेश करण्याची गरज आहे. ताजं तवाना. अहो का ताजं तवानं व्हायला पाहिजे? प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला. मला पण ताजं तवानं होण्याची गरज आहे. मी पण एक मनुष्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सुद्धा तो असेल तो दमला, तो थकला. दमनी ही आमची प्रत्येकाची अवस्था आहे. स्तोत्र 90:10 मध्ये असं म्हटलं की
आमचं जीवन कसं आहे पहा, स्तोत्र 90 आणि त्याचं 10 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्या जीवाला ताजतवानं होण्यासाठी काय करावं लागणार. आमचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले, त्याचा डामडोल पा जीवनाची वास्तविकता किंवा त्याचा डामडोल काय तर म्हटलं कष्टमय व दुःखमय आहे. कसं आहे, तो माझा जीव ताजा तवाना करतो. परमेश्वर आमचा जीव ताजा तवाना करतो. का ताजं तवानं होणं गरजेचं आहे. जीवनाची वास्तविकता काय तर आमचं जीवनाचा डामडोल म्हणजे कळतं का तुम्हाला, जीवनाची वास्तविकता किंवा ज्याची प्रौढी तुम्ही मिरवावी, ज्याची पुषारकी तुम्ही मारावी. काय आमची पुषारकी, कष्ट आणि दुःख ही आमची पुषारकी आहे. पैसे कमवा तरी तुमच्याकडे कष्ट आहे, नाव कमवा तरी तुमच्याकडे कष्ट आहे, बुद्धी कमवली तरी तुमच्याकडे कष्ट आहे, सगळ्यासाठी कष्ट आहे. कधी एकांतामध्ये जाऊन तुम्ही बेडवरती पडल्यावरती विचार करा किती तुमच्या जीवनामध्ये कष्ट आहे. आणि कोण देणार आहे विसावा, या विसाव्यासाठी कोणतं माध्यम आहे. अहो मी पण कधी कधी बेडवरती पडल्यावर किती मीटिंग केल्या, लोक गर्दी करतात, मग फोटो काढण्यासाठी धडपड करतात, पैसे देण्यासाठी गडबड करतात, सगळं करतात. पण जेव्हा मी एकांतामध्ये बसतो त्यास कळतं जीवन नाही, हे सगळं कष्टानं भरलेलं जीवन आहे. फार कष्ट करावे लागतात, विश्रांती नसती, झोप नसती, आराम नसतो, कधी कधी बोलण्यासाठी शब्द नसतात, ताकद नसते, आणि समोरच्या व्यक्तीला तरी सुद्धा बोलण्याची इच्छा नसताना बोलावं लागतं. तुमच्याकडे पण तसं आहे. परिवारामध्ये तुम्ही राहत असताना शक्ती संपलेली आहे, मार्ग तपासले तर कळतात कुठंच मार्ग नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे, मानसिक स्थिती ढासळलेली झालेली, अवतीभोवतीचं वातावरण तुम्हाला हताश आणि निराश करत आहे. ही जीवनाची वास्तविकता आहे. तुम्ही जे दिसता ते तुम्ही नाही आहे, वास्तविक तुमचं जीवन वेगळं आहे. तुम्ही जे वरून दाखवतात ते खरंच तुमचं जीवन नाही आहे. तुमचं जीवन कष्टानं भरलेलं, हे बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि आता इथं असं म्हटलं, या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणीतरी एकानं मला ताजतवानं करणं गरजेचं आहे. तुम्ही पण 6 दिवस काम करता, 7व्या दिवशी तुम्ही विश्रांती घेता. विश्रांतीचा हेतू काय, तुम्हाला ताजतवानं व्हायला पाहिजे, फ्रेश व्हायला पाहिजे. मी पण आता गाणं नाही गायलं, शांत बसलो मी. मला माहिती वचन सांगण्यासाठी ताजतवानं होणं गरजेचं आहे. मी ओरडून ताणून गायलो. शारून म्हटलं की माझा आवाज बसलाय, मी तुमच्याकडे माईक देतो, तुम्ही गा. मी म्हटलं नाही रे, आता मी जर गायलो ना तर मला ताजतवानं होता येणार नाही, मला बोलता येणार नाही. आणि मला हे करून नुसतं चर्च नाही, मला बाहेरच्या मीटिंग पण करायच्या. डॉक्टरने विश्रांती सांगितलेली आणि मला जाणवतंय बोललं की माझा घसा जाणार आहे. मला ताजतवानं व्हायचं आहे. शास्त्रात प्रत्येक व्यक्ती त्यांनी ताजतवानं होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि इकडं असं म्हटलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तोच मला ताजतवाना करणार आहे. कष्टमय, त्रासमय, दुःखमय जीवनामधनं हे तुमच्या जीवनाचा तो डामडोल आहे. म्हणजे तुमच्या जीवनाची प्रतिष्ठाच कष्ट आहे. पैसा मिळवला ते ती तुमची प्रतिष्ठा नाही, तुम्हाला नाव मिळालं ही तुमची प्रतिष्ठा नाही. तुमची खरी प्रतिष्ठा तर कष्ट आहे. कष्टाशिवाय तुम्ही अस्तित्वातच आलेलं नाही आहे. फार कष्ट करावं लागलेलं आहे. पण आता तुम्हाला ताजतवानं होण्यासाठी काय केलं पाहिजे. यशाचं पुस्तक 40 अध्याय 29 वचनामध्ये तुम्ही वाचा की किती आमच्या जीवनामध्ये कष्ट आहे. यशाचं पुस्तक 40 अध्याय 29 वचन काय म्हणते, वाचा. हा, भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तो भागलेल्यास, इथं असं म्हटलं की तुम्ही जे कष्ट करता म्हणजे तुम्ही दमता. सगळ्यांच्या जीवनामध्ये दमण्याचा अनुभव आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. कारण जीवनाची वास्तविकता हे कष्ट आहे. आणि या कष्टामध्ये तुम्ही थकलेले आहात. परिवार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हे जे आहे ना तुमचं जीवन, हे परिवारामध्ये तुमचं जीवन आहे. व्यक्तिगत तुमचं स्ट्रगल तुम्ही बघा. व्यक्तिगतरित्या कष्ट करणाऱ्या व्यक्तीला एवढं कष्ट करावं लागतं, एवढं मेहनत करावी लागते की त्याला कळतं मी एकटं सहन करत आहे. एकटेपणाचा अनुभव फार भयानक असतो. आणि त्यावेळेस
तुम्ही दमलेल्या अवस्थेमध्ये देवाचं काम काय? देव तुम्हाला कष्ट करण्यासाठी निवांत सोडतो का? तुम्ही कष्ट करा, मी तुमचे कष्ट पाहतो? नाही. सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती माहिती का? जेव्हा तुम्ही दमलेले थकलेले असता तेव्हा परमेश्वर तुमची ताकद बनून तुमच्याकडे येतो. थकलेल्यास ठाकून दिलंय तुम्हाला, कोणी तुमच्या बरोबर थांबत नाही, तुमचा गाडा तुम्ही एकटे चालवत आहात. अशा परिस्थितीमध्ये इथं असं म्हटलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तोच माझा सगळा भार वाहणार आहे. किती कष्ट आहे तुमच्याकडं? म्हणतो हो कष्टी व भाराक्रांत जनो, किती सोपं आहे. कष्ट तुमच्याकडे आहेत. आज सकाळी पण तुम्ही कष्ट असल्यामुळे देवाकडे आलेले आहेत. काहीतरी कष्ट तुमच्याकडे. आनंदाची बातमी काय माहिती का? तुमचा सगळा जोर तो काढून त्याचा जोर तुम्हाला देणार आहे. त्याची ताकद, जोर म्हणजे ताकद. जेव्हा तुमची ताकद संपते ना, तुम्हाला एका नवीन एनर्जीची गरज असते. नवीन एनर्जी. कोणीतरी मला सांगितलं की साहेब मध्ये मध्ये जरा एनर्जी ड्रिंक पीत जा. आता मी एनर्जी ड्रिंक पिऊन काय ताकद येणार नाही. डॉक्टरनी सांगितलं, त्यांनी आता एवढं पाणी मला प्यायची इच्छा नसते, पण ते सारखं डोक्यात बसलं. डॉक्टर म्हणले मध्ये मध्ये पाणी पित जा. पण सारखं तिथं जावं लागतं. आणि परवा त्या मीटिंगला गेल्यानंतर माझ्या लक्षातच राहिलं पाणी प्यायला पाहिजे म्हणून. आणि मग तो 1 तास तसाच बोललो. नंतर लक्षात आलं, अरे पाणी प्यायला पाहिजे, डॉक्टरने सांगितलं होतं विसरून. हो डॉक्टर सांगतात ती एनर्जी नाही, माझी एनर्जी माझा प्रभूच आहे. तुम्हाला जिथं शक्ती कमी पडती ना, तिथं फक्त प्रभूकडे पहा. अहो कष्टी व भाराक्रांत जनो सर्वजण मजकडे या. सगळ्यांनी हा विसावा तुम्हाला कसा मिळणार आहे? सगळ्याला विसाव्याची गरज आहे. विसावा म्हणजे तुमचे प्रश्न तुमच्यापासून काढून घेणं. कोण चला माझं भार कोणीतरी घेतला, आता मला पण विसाव्याची गरज आहे. विसाव्याची गरज काय? मी धावपळ करतो, पळतो बा. मला बरेच कोणीतरी मागच्या आठवड्यामध्ये बस करा पळापळी करणं, आता घसा गेला, आता तर पळायचं बंद करा. काम दाखवण्यासाठी कायला बोलवलं, आता तरी पळापळी बंद करा. घसा गेला, अरे घसा गेला, बांधकाम गेलं तर कसं व्हायचं? पळाल्याशिवाय तर लोक पैसे देणार नाहीत. मला माहिती आहे, मी पळाल्यावर तिकडं कुठं तरी गेलो, तिकडं लोक येतात, माझ्या हातामध्ये पैसे देतात, चर्चच्या बांधकामासाठी राहू द्या. एक मीटिंग करून आलो तर ₹1,00,000 तिकडून जमा करून चर्चच्या बांधकामासाठी वापरतो. मला माहिती आहे त्याची गरज आहे चर्चची, पण थकतो ना मी. आता या थकलेल्या अवस्थेमध्ये शास्त्र सांगतं तो भागलेल्यास विपुल बल देतो. आता विपुल बल मिळणार कसं काय? विसावा मिळणार कसा? हे तुमचे प्रश्न तुम्ही येशूच्या हातात देणार कसं? मग हा विसावा किंवा ताजतवा होण्यासाठी विसाव्याची गरज आहे. विश्रांती मिळणार कशी काय? विश्रांती मिळणं म्हणजे तुमचा भार कोणीतरी स्वतःवरती घेणं. विश्रांती म्हणजे आपला भार कोणीतरी घेतलं तर त्याला विसावा म्हणतात. ताजतवानं कसं होणार आहे? कोणीतरी रस्त्याने चाललं, रस्त्याने चालता चालता तो तुमच्या पिशव्या माझ्या हातात द्या आणि मग तुम्ही सगळं तुमचं ओझं तुम्ही निवांत चाला. मग तुम्ही लगेच निवांत चालता का? तर कोणीतरी माझ्या पिशव्या घेतलेल्या, तुम्ही फ्रेश होता. मग काही अंतर चाल इकडे, आता माझं माझ्याकडं लगेच ताजतवानं झालं ना, तुम्ही तुमचं ओझं परत घेतलं. आता इकडं परमेश्वर सुद्धा तुम्हाला म्हणतो तुम्हाला ताजतवानं होण्याची गरज आहे. कुठं होणार आहे? तुम्ही करून तुम्हाला विसावा देणार. एक वचन वाचा. पहिला मुद्दा आपण निर्गमाचं पुस्तक त्याचं 23वा अध्याय आणि त्याचं 12 वचन. निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय 12 वचन. 6 दिवस तू आपला उद्योग कर, 7व्या दिवशी काय करो? आता जर तुम्हाला ताजतवानं व्हायला पाहिजे तर काय घ्यायला पाहिजे? आता त्याच्या पुढे वाचा. म्हणजे तुझे बैल, तुझे गाढव यांना विसावा. बैलाला आणि गाढवाला पण विसाव्याची गरज आहे. ताजतवानं व्हायला पाहिजे. तुम्ही सारखंच बैल कामाला लावला, सारखंच गाढव कामाला लावलं तर तुमचं गाढव थकून जाणार आहे. बैलाला विसाव्याची गरज आहे, गाढवाला विसाव्याची गरज आहे. परंतु जर तुम्ही निर्गमाच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 21 ते 23 पर्यंतच्या वचनामध्ये जा बरं. या विसाव्याला काय म्हटलंय त्या ठिकाणामध्ये? निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय 21 ते 23 वचन. हा ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे आपापल्या आहाराप्रमाणे
हा जो गोळा करी आणि उन्हाचा ताप वाढला उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाईल. म्हणजे ते वितळून जाईल. 6व्या दिवशी 6व्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणसी 2 ओमर गोळा केले. 2 ओमर गोळा केले. तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवलं. त्यांना म्हणाला परमेश्वराचे सांगणे पण परमेश्वराचं सांगणं असे आहे की उद्या 20व्या दिवस परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. 20वा म्हणजे शब्बात. ताजं तवानं व्हायचंय तर शब्बाताकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कसं काय ताजं तवानं होणार आहे? तो माझा जीव ताजा तवाना करतो. ताजा तवाना होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे आणि विश्रांती म्हणजे शब्बात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता तेव्हा तुम्ही ताजं तवानं होता. कसं होणार आहे ताजं तवानं? मंदिरामध्ये आला, परमेश्वराला तुमची गरज माहिती होती आणि परमेश्वर काय करतो? जी तुमची कमतरता, जे तुमचं उणीव, जे तुमच्यामध्ये असणाऱ्या आणि तुमच्या जीवनातलं याला एक बोधपर वचन काढतो. तो बरोबर वचन. कसलं वचन तुम्हाला पाहिजे? डोक्यामध्ये आजारपणाचं विचार असतात, परमेश्वर तसं वचन तुमच्यामध्ये पाठवतो आणि तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि विश्वास निर्माण झाल्यावर तुम्ही ताजतवानं बनता. तो माझा जीव. आज तुम्ही फ्रेश होण्यासाठी आलेला हा ताजा तवानं होण्यासाठी हे ताजं तवानं होणारं ठिकाण आहे. म्हणून बघा, येताना लोक रडत रडत दुःखी अंतःकरणाने येतात आणि जाताना जसं काही पार्लर मधनं बाहेर पडल्यासारखं. हे ताजं तवानं आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये लांबून लोक आले. ते बीडवरून आले, कोण कोल्हापूरवरून आले, कोण मुंबईवरून आले. कशासाठी तुम्ही आला? तुम्ही प्रवासामध्ये थकला. पण आता जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहात तर तुमच्यासाठी एक आशा आहे. काय? तुमचं सगळं ओझं प्रभुवात काढून घेणार आहे. इथं येणारा एकही व्यक्ती असा नाही जो येताना असाच आला, त्या गेल्यावर त्याच्याकडे साक्ष घडलीच नाही. एकही नाही हो. कित्येक लोकांच्या साक्षी आहेत. अहो, तुमच्या मंदिरात आम्ही येऊन गेलो, चर्चला येऊन गेलो आणि घरी पोचलो. घरी पोचायच्या अगोदर उत्तर पोचलं. का? तर तो माझा जीव ताजा तवाना करतो. ताजं तवानं होणारं ठिकाण आहे परमेश्वराचं मंदिर. शब्बात हे तुमच्यासाठी ताजं तवानं होणार. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्यांनी जाऊन मोशेला सांगितलं. काय सांगितलं? काल जे मिळालं ना त्याच्या दुप्पट आम्हाला आज मिळालं. 5 दिवस जे मिळालं ना, 5 दिवसापेक्षा 6व्या दिवशी देवानं जास्त आम्हाला दिलं. का? तर 7व्या दिवशी मानना जमा करू नये. शब्बाताची ताकद ही आहे. परमेश्वर दुप्पट आशीर्वाद तुम्हाला देत असतो. ही याला म्हटलेलं आहे 20वा. शब्बाताची ताकद ती आहे. शब्बात. 20वा कधी घरी नसतो बर का. 20वा देवाच्या मंदिरात आहे. तुझ्या सानिध्यात उभं राहणाऱ्याची धन्यता म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे 20वा आहे. हो, 20वा म्हणजे तुम्हाला आशीर्वाद आहे. एवढं तुम्ही कष्ट करता कशासाठी? आता विचार करा. कोणी ओव्हर टाईम करतं, मिळालं तर ओव्हर टाईम डबल. कशाला करता एवढा ओव्हर टाईम? शास्त्रात तुम्ही रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता, कष्टाचं अन्न खाता. कशासाठी? आत्ता नाही कष्ट केलं तर म्हातारपणात कसं होणार आहे? बरं, तुम्ही पळापळी करता, पैसा डबुलं साठवता आणि मग बँकेमध्ये मी रिटायर झाल्यावर एवढे कोटी मला मिळणार आहे आणि रिटायर झाल्या मेला तर कायमचाच 20वा. एवढी धावपळ करून पळापळी करून सगळं खाल्लं ते पोराच्या हातामध्ये येतात आणि ते म्हणतात की माझ्या बापाने मला घाबाड, आता मला कष्ट करणे. अरे, तुझं कष्ट वाया गेलं. पण लक्षात ठेवा, तुम्ही सगळं बाजूला ठेवता आणि परमेश्वराच्या मंदिरात येतात. तो म्हणतो तरुण सिंहासही वान पडेल, त्याची उपासमार होईल, पण धार्मिकास कोणत्या चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. हा 20वा आहे. हा 20वा आहे. काय 20वा? तुम्ही देवाच्या मंदिराचा भाग आहे हा 20वा. म्हणून जो परमेश्वराच्या भवनामध्ये शब्बात दिवशी येतो, परमेश्वर त्याला 20वा देतो. 20 म्हणजे गॅरंटेड प्रश्न सुटण्याचं अभिवचन 100%. 133 स्तोत्रामध्ये तो म्हणतो, पाप बंधूंचं
वाचा ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. हा, वचनच वाचून काढा. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे हा, किती चांगले व मनोरम आहे. किती चांगले व मनोरम आहे. मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर अरुणाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. बहुमोल तेलासारखं आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. हार्मोन पर्वताच्या दैवारासारखं ते आहे. कारण ते परमेश्वरानं आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले. काय केलं? 7व्या दिवशी शब्बाताच्या दिवशी तुम्ही देवाच्या घरामध्ये, आणि देव ठरवतो विसावा द्यायचा. विसावा द्यायचा म्हणजे याचे प्रश्न काढून घ्यायचे. कोण ठरवतो? संपला विषय. नोकरीसाठी वन फिरतात, परमेश्वराच्या घरामध्ये विसावा, 100% नोकरी लागेल. आता नाही म्हणून नाही, मला नोकरी नाही म्हणून मी चर्चला येत नाही. का नाहीत? मला लेकरू देवाने दिलं नाही म्हणून. मग आता घरी बसून लेकरू होणार आहे, घरी बसून नोकरी लागणार आहे. त्याच्यापेक्षा देवाच्या मंदिरात या. मला ते मागच्या 2 महिन्याखाली कुठं मीटिंगला गेलो ते मला आठवत पण नाही, आणि तिथे गेलो मीटिंगला, आणि ते लोक आले, प्रार्थना करा मुलासाठी. विंडल्यांचा मुलगा दारू पिऊन त्रास देतो म्हणून ते प्रार्थनेसाठी पुढे आले. मोठा मुलगा असेल म्हणलं त्रास दे, प्रार्थना करा मुलासाठी. हो करतो म्हटले. आता विचारायचं कसं नेमकं काय झालंय मुलाला, कारण त्यांनी सांगितलं तर मला कळणार ना. आज जर माझा मुलगा त्यावेळेस जिवंत असता तर तो 35 वर्षाचा असता. मग आता नाही, आता मुलगा म्हणून प्रार्थना करा. म्हणजे लग्न होऊन जवळजवळ त्यांना 35 वर्ष झालेली होती, पण एवढा विश्वास होता की तुम्ही प्रार्थना केली तर देव आत्ता पण मुलगा देईल. का तर विसावा आहे हो तिथं. इथलं वैशिष्ट्य काय माहिती का देवाच्या घराचं? जी गोष्ट कठीण वाटते ना ती देवाच्या मंदिरात आल्यावर, वचन ऐकल्यावर सहज शक्य वाटते. हा विसावा आहे. एक भरोसा असतो की नाही, आज प्रभूचं वचन ऐकलं. आणि लक्षात ठेवा, सगळं नष्ट होईल पण प्रभूचं वचन कधीच नष्ट होत नाही, कधीच नाही. 100% हा रिझल्ट आहे बरं का. इथं बिफोर आफ्टर नाही, तिथं दाखवते. आता त्या याच्यातच एवढं वाढवायचं बी त्या तुमच्या कॅमेरामध्ये सेटिंग आहे. त्याला फुगवता पण येतं आणि कमी पण करता येतं. माझा दाखवतो तुम्हाला एक फोटो. असं वाटेल की मी बघून मी शॉक झालो. मी एवढा छान होतो. फोटो बनवला, इतका सुंदर बनवला आहे. आत्ताचं माझं बघितलं ते तर दिसायला तर तो नाही सेम आहेत, पण एकदम वेगळं बनवतो. ती क्रिएटिव्हिटी इकडं नाही, इकडं वास्तविकता आहे. इथं ताजं तवानं होणार म्हणजे होणार. म्हणून देवा येशू स्वतः मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 11:28 वाचा बरं. 100% तो म्हणतो. मत्त्याचं शुभवर्तमान 11 अध्याय 28 वचन. हा, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. फार सुंदर बोल. तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. माझ्याकडं या मग म्हणजे मी विसावा तुम्हाला घरी तर चुकून पण देणार नाही. माझ्याकडे या म्हणजे जिथं परमेश्वराचं घर, जिथं प्रभू आहे तिथं तुम्हाला जावं लागणार. तिथं गेल्यावर तुम्हाला विसावा मिळणार आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, जर शब्बाताकडे तुम्ही आला नाही तर तुमचा विसावा निघून जाणार आहे. आरोग्य निघून जाईल, शांती निघून जाईल, बरकत निघून जाईल, आशीर्वाद निघून जाईल, आनंद निघून जाईल, सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून निघून जाणार आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या घराकडे आला, परमेश्वराच्या मंदिरामध्ये आला, देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही आला तर तो म्हणतो 100% मी तुला विसावा देईल. 100%. एका मीटिंगला मध्ये मी प्रीचिंग करत होतो, तरुणांना मार्गदर्शन करत होतो. मार्गदर्शन करताना असं दावीद तरुण होता आणि मग तो आपल्या भावांना भाकर घेऊन गेला आणि भाकर घेऊन गेल्यावर त्याच्या बापाने सांगितलं भावांची चौकशी कर. तो चौकशीला गेल्यावर त्याच्या भावांचं डोकं फिरलं. तू भाकर दे आणि चालू पण. म्हटलं कशाला या ठिकाणी थांबला? तो म्हटलं मी काय केलं, तुम्हाला काही बोललो पण नाही,
कोण आहे तो गल्ल्यात, काय म्हणतोय तो बाजूला गेला आणि तिकडे जाऊन त्या बाकीच्या लोकांना विचारलं काय झालं, काय प्रॉब्लेम काय झाला. तो म्हटलं तो गल्ल्यात नावाचा एक व्यक्तिगत या ठिकाणचा राहणार आहे. तो सकाळी तो चॅलेंज करतो आणि म्हणतो जो कोणी माझ्याशी लढेल, मला हरवेल, सगळे बलिष्ठी त्यांच्या अंकित होतील, तुम्हाला युद्ध करण्याची गरज नाही, एकाने कोणीतरी यायचं आणि माझ्यावर लढायचं. दावीद फार सुंदर प्रश्न विचारतो, मी हे केलं तर त्याच्या मोबदल्यात मला काय मिळेल, मी हे केलं तर त्याच्या मोबदल्यात मला काय मिळेल. उत्तर फार सुंदर होतं, याच्या मोबदल्यामध्ये तुला धन, राजाची कन्या आणि अर्धराज्य. मी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितलं, पहिले युद्ध, मग धन, मग कन्या आणि मग, म्हटलं तरुणांचं उलट असतं, पहिले कन्या, मग धन आणि मग राज्य. म्हटलं तसं नाही, पहिले तुम्हाला युद्ध करावं लागतं. आता युद्ध करताना 20 बघा, 20 फार सुंदर आहे, सूत्र फार सुंदर आहे. जो व्यक्ती पहिल्यांदा युद्ध करत नाही आणि तो युद्ध करतो कन्येसाठी, त्याला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. दाविदानं पहिले युद्ध केलं, युद्ध केलं, राजानं त्याला धन दिलं आणि त्याला मिखल पण दिली आणि अर्धराज्य पण. त्यानं अर्धराज्य दिलं, पण देवानं अख्खं राज्य त्याला देऊन टाकलं. का दिलं हो, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण काय होतं माहिती का, दावीद इतका 20 पावलेला व्यक्ती होता, गल्ल्यातासारखा प्रश्न त्याच्याकडे आलेला असताना सुद्धा तो म्हणतो मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करू. हा खरा 20 आहे. किती मोठा प्रश्न असला ना, जर तुम्ही 20व्यामध्ये असला तर तुम्ही गल्ल्याताकडे पाहत नाही. तुम्हाला माहिती आहे येशू माझ्या बरोबर आहे, आता तोच मला 20 दे. म्हणून कष्टी व तुम्ही कष्टी आहात ना, माझ्याकडे या, मी तुम्हाला 20. म्हणजे काय, तुमचे सगळे किती मोठे प्रश्न आहेत, किती मोठे प्रॉब्लेम आहेत. मी चर्चचं काम चालू असलं विचारत असतो त्यांना, पटपट उरका रे पोरांनो, त्यांना रागवतो सारं, लवकर उरका. बजेट माहिती का तुम्हाला, म्हटलं कसलं, AC बसवायचे ना. म्हटलं मग किती आहे, 11 लाख. तुम्हाला जमा करायचे, मी करतो. टेन्शन तर गेलं त्यांचं. तुम्हाला फक्त वायरमन आणायचं आहे, तुम्हाला फक्त ते AC वाला बघायचा आहे, पैसे तर मी उभे करणार ना. पळतात दाना 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 दाना. का त्यांना कुठं ओझं आहे डोक्यावरती, त्यांना सांगून ओझं कुठं घेतलं मी. आता येशूकडे आल्यावर हेच आहे, तुम्ही यायचं. येशू म्हणतो काय प्रॉब्लेम आहे, देवा मला लेकरू नाही. लेकरू नाही ना, मी आहे ना, मी देतो ना. नाही रिपोर्ट्स आण, तुझे रिपोर्ट्स माझ्याकडं. सैतान कानात येऊन सांगतो रिपोर्ट्स प्रमाणे तुला होऊ शकणार नाही. येशू म्हणतो माझ्याकडं. आणि तो हळूच वचनातनं सांगतो, अब्रामाला 100व्या वर्षी दिलं आणि तुम्ही अरे 10-12 वर्षांनी काय होतं, जर 100व्या वर्षी दिलं तर देव मला देणार आहे. किती मोठा 20 आहे. ह्याच्यासारखा 20 तुम्हाला कुठं सापडणार नाही. म्हणून शब्बात तो ताजतवानं तुम्हाला करतो. दुसरी गोष्ट आपण वाचूया, कशानं तुम्ही ताजतवानं होता किंवा तो तुमचा जीव ताजातवाना करताना. शब्बात म्हणजे विश्रांती, विश्रांती म्हणजे परमेश्वराचं मंदिर, विश्रांती म्हणजे शब्बात. आणि शब्बाताच्या दिवशी जो देवाच्या घराकडे तो त्याला 20 मिळतो. शास्त्रीचं पुस्तक 15 अध्याय 18 ते 20 वचनं वाचा. शास्त्रीचं पुस्तक 15 अध्याय 18 ते 20 वचनं. हा, नंतर त्याला फार तहान लागल्यामुळं तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिला आहेस खरा, पण मी आता तहानेनं तडफडून मरावे आणि बेसुन्नत लोकांच्या हाती पडावे काय. परमेश्वरानं लेही येते एक झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागले. खडक खोदला, त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जीवात जीव आला. तो ताजा तवाना. आता स्तोत्र 23 मध्ये काय म्हटलं, तो माझा जीव. आता तुम्ही नुसतं वाचलं बरं का, जेव्हा याचं रिव्हिलेशन तुम्हाला समजेल ना, तुम्ही शब्बात म्हणजे परमेश्वराच्या घरामध्ये आला, त्याच्यानं तुम्ही ताजा तवाना झाला.
अभिवचनं तुम्हाला दिली, कमतरता त्यांनी काढून टाकली, त्यानं तुम्हाला काय करायचं ते सांगितलं, तुमचं उणे पण काढलं. आता दुसरी गोष्ट, ताजंतवानं होण्यासाठी जसं शमशोन ताजंतवानं झालं तसं तुम्हाला ताजंतवानं व्हायला पाहिजे. शमशोन पलिष्टी त्याच्या समोर असताना 1000 पलिष्टी त्याच्या समोर आली बरं का, 1000 पलिष्टी. आता लक्षात ठेवा, पलिष्टी म्हणजे साधे सुधे लोक नाही, गल्ल्यातानं मारलेलं जो पलिष्टी होता 11 फुटाचा पलिष्टी होता, 11 फुटाचा तो पलिष्टी. अहो आमच्या चर्चमध्ये असतात 500 लोक, 1000 लोक, आणि 10-12 ख्रिस्त विरोधी लोक येतात, ते सगळे घाबरून जातात. ते चर्च बंद करा, चर्च बंद करा, चर्च बंद करा. आमचे लोक घाबरून जातात. शमशोनाकडं आलेले जे पलिष्टी बलदंड 1000 पलिष्टी हो. जर तुम्हाला खरा शमशोन आणि तो समजायला पाहिजे ना, तर तो शमशोनाचा चित्रपट बघा, किती बल. मी ते पाहिल्यावर मला कळलं, हे काय तलवार नाही, काय नाही, त्या लोकांकडं तलवार आहे, त्या लोकांकडं शरीर यष्टी, त्या लोकांकडं लढण्याची कसब आहे, एकदम कसलेली योद्धे ते शमशोनाकडे येतात. 1000 लोक एका वेळी चाल करून येतात, 1000 लोक एका व्यक्तीवरती बरं का, 1000 लोक एका व्यक्तीवरती. आणि शमशोन नुसतं जाबाड घेतो, 1000 लोक हो, चारी बाजूने गेलेले आहेत, ताकदवान. 2 ताकदवान लोक तुम्ही पाहिले तर तुम्ही घाबरून जाता, तुम्ही माघार घेता. शमशोन 1000 पलिष्टी गाढवाचं जाबाड घेऊन त्यांना मारून टाकतो. आणि एवढा मोठा पराक्रम केल्यावर, नीट ऐका, समजून घ्या, पराक्रम खूप मोठा आहे त्याचा. 1000 पलिष्ट्यांना मारले, एवढा मोठा त्याचा पराक्रम आहे. आत्मिक जीवनाकडे तुमच्यामध्ये असा पराक्रम घडतो. तुम्ही स्पिरिच्युअल लोक आहात, तुम्ही आत्मिक लोक आहात. मी सुद्धा एक कमजोर व्यक्ती आहे, पण मला असं वाटतं जे देवानं मला ज्ञान दिलं हा खूप मोठा पराक्रम आहे. रोज नवीन नवीन रिव्हेलेशन, देवाच्या वचनातलं गुपित रहस्य. आता हे मुलं जे कोणीच जन्मता कुणामध्ये ते ब्लडमध्ये नव्हतं वाजवण्याची कला, पण तो पराक्रम आहे. देवानं तो पराक्रम तुम्हाला दिला, देवानं ते ज्ञान दिलं. जसं शमशोनाला तो त्याने ज्ञान दिलं ते लढण्याचं, तसं आमच्याकडं पराक्रम आहे. आमच्याकडे कुणाला ज्ञान नव्हतं, आमच्या घरात कुणाला नॉलेज नव्हतं. ते कुठून आलं? आम्ही ते वाजवलं, आम्ही गायलं, आम्ही वाजवत आहोत, ही लेकरं वाजवत आहेत. सगळ्याला वेगवेगळं कौशल्य देवानं दिलेलं आहे. आता हा पराक्रम आम्हाला प्रावडी बनवतो बरं का, प्रावडी बनवतो. यानं पराक्रम केला, पराक्रम करून तो त्या गावात वाजत गाजत गेला नाही बरं का. आता 1000 पलिष्टी मारल्यावर तर मला वाटतंय कसली कॉलर टाईट झाली असते. सर गल्लीत फिरताना म्हणलं असतं, कोण आवाज करते रे, कोण आहे तो? त्याने तसं नाही केलं, फार सुंदर लिहिलं. त्या पराक्रमानंतर त्यानं देवाला आवाज दिला, मला ताजतवानं कर. आणि काय लिहिलं माहिती का तिथं? परमेश्वरानं त्याच्यासाठी तिथं एक खडक खोदला आणि त्या खडकामधनं झरा बाहेर पडला. एवढ्यावर जाऊ नका हो. आणि शमशोन तो पिला आणि ताजतवानं झालं. आता स्पिरिच्युअली तुम्हाला काय करावं लागणार आहे? एक वचन वाचा म्हणजे समजेल. योहानाचं शुभवर्तमान 19 अध्याय आणि त्याचं 34 वचन. योहानाचं शुभवर्तमान 19 अध्याय 34 वचन. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत शिपयातील एकानं त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. रक्त आणि पाणी बाहेर निघाले. शमशोन जेव्हा त्यानं पराक्रम केला तेव्हा त्या ठिकाणामध्ये खडकाच्या कुशीमध्ये परमेश्वरानं काय केलं? छेद पाडलं आणि त्याच्यातनं पाणी निघालं. येशू ख्रिस्तानं पराक्रम केला आणि येशू ख्रिस्ताचा पराक्रमानंतर शास्त्र सांगतं शिपायानं त्याच्या कुशीत भाला भोसकला. आणि तुम्हाला आणि मला ताजतवाना करण्यासाठी आता आमची ओरड चालली, हे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. आता तुम्हाला ताजतवाना करण्यासाठी जसं शमशोनाला ताजतवाना करण्यासाठी खडक फोडला, तसं तुम्हाला आणि मला ताजतवाना करण्यासाठी येशूच्या कुशीत भाला बसकून तो खडक फोडला. कारण करंथीकराच्या पत्रामध्ये म्हटलं तो आमच्या मागे चालणारा खडक होता, प्रभू येशू ख्रिस्त. आता प्रभू येशू ख्रिस्तानं शमशोनाला पाणी दिलं, पण येशूनं पाणी नाही दिलं. 2 गोष्टी दिल्या ताजतवाना होण्यासाठी, एक रक्त आणि दुसरं पाणी.
काय अर्थ आहे हो? रक्त म्हणजे मेज आणि मेज म्हणजे क्षमा. जो कोणी मेजाकडे तो म्हणतो, जो कोणी मेजामध्ये सहभागी होतो त्याच्यामध्ये असं त्याने म्हटलं की जो कोणी भाकर खातो, हा प्याला पितो, तो प्रभूचं शरीर व रक्त या संबंधानं दोषी ठरतो. अयोग्य प्रकारे कोणी भाकर खाऊ नये अथवा प्याला पिऊ नये. जो खातो आणि पितो तो खाण्यानं व पिण्याने आपल्यावर दंड उडवून घेतो. ताजं तवानं होण्यासाठी येशूच्या कुशीत भाला भोसकला, खडकाला कपारीमध्ये आणि तिथून झरा व्हायला येशूच्या कुशीतनं आणि रक्त व्हायलं. रक्त वाहताना तुम्हाला ताजं तवानं होण्यासाठी पहिले रक्त म्हणजे तुमच्यातनं क्षमा व्हायली पाहिजे. क्षमेशिवाय तुम्ही ताजं तवानं नाही होऊ शकत. तुमच्या अनेक रात्र तुम्हाला जागून काढाव्या लागतील. का हो? त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो बरं, नीट ऐका. स्वर्गामध्ये फक्त क्षमा करणाऱ्या लोकांचाच प्रवेश होणार आहे. परत मी तुम्हाला सांगतो, जे लोक पृथ्वी तलावर क्षमा करू शकत नाही ते स्वर्गामध्ये जाण्यासाठी पूर्णपणे लायक लोक नाही. त्यांना क्षमा करावीच लागणार आहे. कारण बायबल सांगतं, येशू स्वतः म्हणतो, जा तुझ्या पापांची. ताजं तवानं कसं होतं तुम्हाला आता बघा. त्या व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं दगड मारण्यासाठी, ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर प्रत्येक, आता ती इतकी दमलेली थकलेली होती, काय म्हणते, आता शेवटचे दगड खाऊन मरून जायचे. आशाच नाही ना, देवाच्या वचनाप्रमाणे मी चूक केलेली आहे आणि आता मला दगड मारलेच पाहिजे. हरली, थकली. बरं, नियम सगळे त्यांच्या समोर होते. हा सुंदर आहे बरं का, इतकं सुंदर आहे, सिक्रेट आहे, रहस्य आहे. मंडळीला, देवाच्या लोकांना ताजं तवानं होण्यासाठी, ताजं तवानं होणं म्हणजे परत एका मोठ्या युद्धाला तयार होणं. तुम्हाला माहिती का, शमशोनाचा हा पराक्रम 1000 बलिष्ठ बदले. देवानं त्या खडकामध्ये छेद केला, तिथून पाणी काढलं, त्यातून पाणी बाहेर आलं आणि शमशोन 20 वर्ष शास्ता म्हणून राहिला. 20 वर्ष त्यांनी राज्य केलं. मरणार होता तो, पण 20 वर्ष राज्य केलं. आणि इकडं पण ती स्त्री त्या दिवशी शेवटी मरणार होती हो. शमशोन पण मरणार होता. 20 वर्ष त्याचे वाढवायचे. 20 वर्ष अभिषेक, समजते का, तो अभिषेक. शमशोनाला त्याच अभिषेकाची गरज, भटांची गरज आहे. ज्या भटा त्याला 20 वर्ष शास्ता ठेवणार होते. तुम्हाला मला देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी अभिषेकाची गरज आहे. हा अभिषेक तुमच्यामध्ये कसा असणार आहे? नीट ऐका, हे सिक्रेट आहे, हे रहस्य आहे. जो अभिषेक तुम्हाला वाढवतो, पुढे घेऊन जातो, तुम्हाला ताजं तवानं करतो. इकडं या स्त्रीला सुद्धा तिला वाटलं, आता सगळं संपलं, दगड पडणार, मी मरून जाणार आहे. तेवढ्यामध्ये सगळ्यांच्या हातातले दगड, देवाचं वचन. नीट ऐका, कदाचित देवाचं वचन पण तुम्हाला एक दिवशी दोषी ठरवेल, तसं त्या स्त्रीला दोषी ठरवलं. परंतु जेव्हा येशू म्हणतो, अहो कष्टी भाराक्रांत जनो, कोण विसावा देईल? मी. आता त्या स्त्रीला त्यांनी येशूकडे आणलं. त्यांना माहित नव्हतं आम्ही न्यायाधीशाकडे आणत आहोत, पण न्यायाधीश तिला विसावा देणार होता. तो तिला तिला तो मारा दगड, पण पहिला दगड त्यांनी मारायचं ज्याने अजूनपर्यंत. अजून एक गोष्ट मला सांगतो, इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्ती पापी आहे. एकही नाही बरं का नीतिमान, कोणी नाही. पौल म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी मी म्हणजे आपण सगळे कोण आहोत? एक पापी दुसऱ्या पापीला पापी ठरवू शकत नाही. निर्दोषच तुम्हाला, जो निर्दोष आहे तोच तुम्हाला पापी ठरवू शकतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, निर्दोषच तिला निर्दोष ठरवतोय. निर्दोष सांगतो, काय तुला कोणी दगड मार केला नाही? तो म्हटलं, नाही कोणीच. जा, मी तुला क्षमा केली, इथून पुढे पाप करू नकोस. काय विसावा हो? जी मरणार होती त्या दिवशी ती वाचली. आणि शास्त्र सांगतं, परमेश्वरानं तिच्या मरणासंबंधानं कुठंच उल्लेख केला नाही. ती कधी मेली शंभरुडे, ती व्यभिचारी कधी? कारण देवाला मरण्यामध्ये संतोष नसतो, देवाला जीवन देण्यामध्ये संतोष असतो. क्षमा हे जीवन देते प्रियानो. म्हणून
क्रुसावर जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने यरुशलेमेत प्रवेश केला आणि यरुशलेमेत प्रवेश केल्यानंतर अंजिराच्या झाडाला शाप दिला. शिष्य आश्चर्यचकित झाले, प्रभूजी आपण अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि झाड जळून गेलं. त्यास येशू त्यांना म्हणतो, अंजिराचं झाड जळून गेलं याच्यामध्ये विशेष मानू नका. जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यासाठी वर जाल तेव्हा प्रथम एकमेकाला अपराधांची क्षमा करा, मग तुम्ही प्रार्थना करा. म्हणून जर ताजतवानं व्हायचंय ना तर येशूच्या कुशीमध्ये जो भाला भोसकला त्यातनं निघालेलं पाणी म्हणजे त्यातनं निघालेलं रक्त म्हणजे तुम्हाला क्षमा करता आली पाहिजे. क्षमा नाही केली तर तुम्ही कधीच ताजतवानं होऊ शकणार नाही. जे लोक क्षमा करत नाहीत त्यांना रात्री भीती वाटते प्रभू आल्यावर. बघा तुमची रात्री झोपताना प्रार्थना, तेव्हा आमच्या हातून घडलेल्या सगळ्या पापांची करता का नाही प्रार्थना? आणि नसल करत तर मग तुम्हाला चेक करावं लागेल. रात्री झोप तुम्हाला सैतान तुम्हाला सांगतो नाही, सैतानाचं काम काय माहिती का? तो तुम्हाला तू त्याच्यासारखा नाही. सैतानाचं काम काय? त्याच्यासारखा नाही. म्हणजे तो तुमच्यामध्ये दोष राहावेत यासाठी प्रयत्न करतो. तुमच्या दोष राहावेत. तुम्ही प्रार्थना करताना तुम्हाला वाटतं तो चुकीचा आहे, तो दोषी नाही. हो, दावीद म्हणतो माझं पाप माझं पाप दिसलं पाहिजे, माझ्या चुका. तुम्ही एकमेकाचे दोष शोधले तर तुम्ही क्षमा नाही करू शकणार. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो प्रार्थनेमध्ये, जशी मी आपल्या तसे तूही माझे अपराध. मग जेव्हा तुम्ही रात्री झोपताना प्रार्थना करताना हे देवा माझ्या सर्व पापांची क्षमा कर, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला विचारत असतो तू क्षमा केली तर तुला मिळणार आहे. कसा विसावा मिळेल? तुम्ही क्षमाच नाही केली तर तुम्हाला कसा विसावा? म्हणून त्यानं कुशीत भाला बसवला, रक्त बाहेर आलं. दुसरं काय वाचा बरं. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. दुसरं काय? पाणी. ताजतवानं होण्यासाठी कशाची गरज आहे? क्षमेच्या द्वारे, रक्ताच्या द्वारे क्षमा शिकवली जाते. आता तो म्हटला की पाणी पण त्याच्यातनं बाहेर निघालं. पाणी पण तुम्हाला ताजतवानं करतं. आणि बघा तुम्ही बाहेरून आलेल्या व्यक्तीला माणसं पहिले यायला घ्याच्या, बाहेरून आला तो आल्या नाही अंग मटण कोंब ह्याच्यात फार छान मटण बनवलं, तसं तुम्ही करत नाहीत. आणि तसं केलं तर कोण तुमच्या दाराला पण येणार नाही. हे पाणी विचारत नाही, डायरेक्ट तोंडात मटण कोंब देतात. तुम्ही आल्याला काय करता? हो या बसा. आणि काही लोक म्हणतात अहो साधं पाणी विचारलं नाही यांनी. प्रथा नाही ती, ताजतवानं होण्यासाठी. म्हणून देवाच्या वचनात पण लिहिलं बरं, कोणी माझ्या सेवकाला प्यालाभर तर प्रतिफळास. मग तिथं भाकर का नाही बोलला, घर का नाही बोलला, जागा का नाही बोलला? तो कोणी माझ्या सेवकाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास. म्हणजे तिथं पाण्याचा उल्लेख केला की तुम्ही माझ्या सेवकाला पाणी. आता बघा एलिया चमत्कार करण्यासाठी विधवेच्या सारप त्या ठिकाणच्या विधवेच्या घरी जातो. काय मागतो सुरुवातीला? बाई प्यालाभर पाणी मला घेऊन ये. येशूच्या कुशीत भाला भोसकला, त्याच्यातनं रक्त आलं, पाणी पण आलं. पाणी नेमकं काय हो? पाणी ही प्रीती बर का. प्रीती असल्याशिवाय तुम्ही पाणी देऊ शकत नाही. मग तुम्हाला विसावा पाहिजे तर तुमच्यामधनं प्रीती बाहेर पडली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमधनं प्रीती. विसावा तुम्हाला तो म्हणतो की तो माझा जीव ताजतवाना करतो. ताजतवाना कधी होणार आहे? एकमेकाला प्रीती वाटली तर. बरं प्रीती कोणाला वाटायची? हा देवाच्या प्रीतीचं जरा गोंधळच आहे. तो काय म्हणतो का आपल्या शत्रूवर पण प्रीती करू. देवाच्या प्रीतीचं वैशिष्ट्य काय? कोणावर प्रीती करायची? कोणीतरी मला म्हटलं अहो तुम्ही स्वतःवर पहिले प्रीती करा. स्वतःवरती म्हणजे तुमच्या घशाची काळजी घ्या असं लिहिले. स्वतःवरती पण प्रीती करा. स्वतःवरती प्रीती दुय्यम स्थान आहे. सर्वोच्च प्रीती शत्रूवरती प्रेम आहे बरं का. ती सर्वोच्च प्रीती. आणि मी तुम्हाला सांगतो जो शत्रूवरती प्रीती करतो त्याच्याकडे सगळ्यात मोठा विसावा आहे. शत्रूवरती प्रीती. मुळामध्ये विश्वासणाऱ्यांकडे शत्रू हा शब्दच नसतो. आमेन म्हणाल का? जेव्हा शत्रू हा शब्द तुमचा विसावा गेलाच. संताजी धनाजी असं म्हणतात. जेव्हा हे मुघल
पाणी प्यायला जायचे, ते पाणी पिल्यावर संताची धनाजी पाण्यामध्ये दिसत होते. तसं कधी कधी आम्हाला काही लोक पाण्यामध्ये दिसत असतात, आमचा विसावा निघून जातो. धन्य ते लोक शत्रुत्व संपवतात आणि सगळ्यावरती प्रीती करतात. हा विसावा आहे. हे ताजतवानं फ्रेश होणं आहे. फ्रेश व्हायचं ना, मग शत्रुत्व संपून टाका. कुठलं शत्रुत्व? ना परिवारामध्ये, ना मंडळीमध्ये, ना तुम्ही ती जिथं राहता त्या ठिकाणामध्ये. म्हणून तो म्हटला जसं आपल्यावर तसं आपल्या. कुठे शत्रू? तुमचे शेजारी. आणि लक्षात ठेवा, शेजारीच तुम्हाला धरून देणार बरं का. कोण तुम्हाला धरून देणार? तिकडं नाही, सरकारकडे नाही तुम्हाला. न्यायाधीश खरा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो न्याय करेल ना, तेव्हा तुमचे शत्रू, तुमचे शेजारी हे तुम्हाला धरून देणार. ते सांगणार आहेत या लोकांनी देवाचं वचन पाळलं नाही. देवाचं वचन पाळण्यासाठी इथं म्हटलं त्यानं काय केलं तर त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि त्याच्या कुशीतनं पाणी आणि रक्त वाहिलं. लक्षात ठेवा, ताजं तवानं व्हायचंय तर तुमच्यामधनं दोन गोष्टी वाहिल्या पाहिजे, एक क्षमा आणि दुसरी प्रीती. येशूच्या कुशीत भाला भोसकला, त्याच्यातनं पाणी वाहिलं. येशूच्या कुशीत भाला भोसकला, त्याच्यातनं रक्त वाहिलं आणि ते शमशोनानं पाणी पिलं आणि तो ताजा तवाना झाला. तिसरी गोष्ट वाचूया, लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याची 17 पासून 24 पर्यंतची वचनं. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी मी तर येथे भुकेने मरत आहे. इथे भुकेने मरत आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. उठून बापाकडे गेला. दूर आहे तोच. त्याच्या बापानं त्याला पाहिलं, त्याला कळवळ आला. धावत जाऊन गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही. पण बापानं दासाला सांगितलं, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी, पायात जोडा घाला, पुष्ट वासरू कापून आणून कापा, आपण खाऊ, आनंद उत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, सापडला आहे. मग ते ताजं तवानं होण्याचा अजून एक उत्तम मार्ग. फार सुंदर आहे, मला इतकं आवडतं ना हे. जेव्हा पहिल्यांदा मी या वचनाकडं जात असतो, मला माहीत नाही देव मला कसं कसं अद्भुत रीतीने कुठून कुठून कसं दाखवतो. तो संध्याकाळचा माझा 1-1.5 तासाचा समय डेली जे मेडिटेशन आणि त्याच्यामध्ये बसून चिंतन करताना एकच तळमळ असते की देवा तुझं वचन जे लोकांना निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढून तुझ्यावरती प्रेम करायला शिकवावं. आणि प्रत्येक निराशवादी व्यक्ती जो आपल्याला संपवणार, कोणी सेवेमध्ये माघार जाईल, कोणी तुझ्या प्रीतीपासून विभक्त होईल, अशा व्यक्तीला पोचवणारं वचन तुम्हाला दे. कोणाचा नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे नरक रिकामा व्हावा आणि स्वर्ग भरला जावा. प्रभूची इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीनं प्रभूकडे यावं, अभिषेक परत यावा, सामर्थ्य परत मिळावं आणि उभं राहावं. तो दर्जा, ते स्थान, ती जागा, ज्या जागेवरती प्रभूनं तुम्हाला ठेवलेलं आहे बरं का. प्रत्येकाला देवानं एका जागेवरती ठेवलेलं आहे. हे उधळ्या पुत्राचा दाखला इतका सुंदर आहे. हा उधळ्या पुत्र जो सगळं काही उधळून सगळं त्यानं गमावलं, सगळं काही उद्ध्वस्त झालं. उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये त्याला आपल्या जीवनातल्या चुकांची जाणीव झाली. सगळं संपलंय.
मालमत्ता गेली, बापाकडे जाण्यासाठी तोंड नाही. बाप घरी गेल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये कल्पना काय, जाऊन माझ्या बापाच्या घरामध्ये मोलकऱ्यांसाठी चांगले कपडे आहेत, खायला त्यांच्यासाठी आणणे, माझ्या बापाच्या घरामध्ये मी त्याला मुलगा म्हणून म्हणणार नाही, मी घरामधला एक चाकर म्हणून ठेव अशी अपेक्षा करून माझ्या बापाकडे जाईल आणि त्याला म्हणेल, बाबा मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केलं. नीट आहे का? ताजतवानं कसं होतं, उधळा पुत्र कसा ताजतवाना झाला, त्याचा बाप पण ताजतवाना झाला. दोन लोक ताजतवाने झाले, उधळ्या पुत्राने त्याचा बाप. असं लिहिलं शास्त्रामध्ये. त्याचा बाप मुलाच्या रस्त्याकडे डोळे लावून बसला, तो पण थकलेला होता. हो नीट ऐका बरं का, आज तुम्ही स्वर्गामध्ये तुमचा बाप त्याला ताजतवानं करणार आहे आणि तुम्ही सुद्धा ताजतवान होणार आहे. दोन गोष्टी समजून घ्या. उधळ्या पुत्राचा बाप सुद्धा त्या ठिकाणामध्ये हतबल झाला होता, निराश झालेला होता. त्या उधळ्या पुत्राच्या बापाला कधीच वाटत नव्हतं की माझा एक मुलगा त्याने नाश पावावा. त्या बापाला कधीच वाटलं नाही. स्वर्गातल्या बापा संबंधानं म्हटलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? यासाठी की कोणाचा, बापाची इच्छा आहे कोणाचाच नाश होऊ नये, सगळ्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आता उधळ्या पुत्र, त्या बापाची दोन मुलं आहेत, एक उधळ्या पुत्र आणि दुसरा चांगला पुत्र. एक कुठला आहे? उधळ्या, आणि दुसरा चांगला. आता तुमच्यासाठी सांगू का, चांगले सगळे आत आहेत, उधळे बाहेर आहेत, आणि बापाचं लक्ष कोणाकडे? उधळ्या पुत्राकडे. जे मंदिराच्या बाहेर आहेत ना, आज बापाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं. आणि लक्षात घ्या, त्या पुत्रांनी ज्या पश्चाताप करून म्हणतील ना, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं, नुसता हा डायलॉग ऐकण्यासाठी स्वर्गातला बाप उत्तेजित आहे, ऐकत आहे, त्याचं लक्ष लागलं, माझा मुलगा कोणत्या अवस्थेत गेला. पुन्हा मी जोर देऊन तुम्हाला सांगतो, तुम्ही जाताना चांगल्या अवस्थेमध्ये गेले असाल, पण आज तुमची अवस्था उधळ्या पुत्रासारखी असतील, अंगावरती कपडे नाही, शमशनासारखे असेल, बटा गेला, डोळे फुटलेले आहेत, या अवस्थेमध्ये असाल, पण तरी तुमच्यासाठी आशा आहे. एक पश्चाताप करून प्रभूकडे तुम्ही याल, तुमचा बाप तुम्हाला चाकर म्हणून नव्हे तर मुलगा म्हणून तुम्हाला परत स्वीकारणार आहे. ताजतवाना. काय सुंदर आहे. अशा प्रकारचं आशादायी चित्र जगामध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही. म्हणून ज्या पद्धतीनं उधळ्या पुत्र म्हणतो, मी माझ्या बापाच्या घरी, तुम्हाला सांगू का, विश्वासणारे लोक उधळलेल्या लेकरांकडे जाऊन त्यांच्यामध्ये एक आशा निर्माण करतात. आता मी चर्च विषयी बोलतो बरं का. चर्च एक मंडळी, देवाचे लोक, देवाची मंडळी, प्रभू त्यांच्याकडनं काय अपेक्षित करत असतो. एक मंडळी स्थापन करताना आम्ही ऐकलं, प्रभू येशू ख्रिस्ताला कुशीमध्ये भाला बोसकला. नीट आहे का? त्याच्यातनं रक्त आणि पाणी दोन्ही वाहिलं. रक्त आणि पाणी वाहिलं. आदामा संबंधानं असं सांगितलं की आदाम, त्याला गाढ निद्रा दिली, त्याच्या कुशीतनं फासळी काढली आणि त्याच्याद्वारे पत्नी किंवा हवा स्थापित झाली. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला बोसकला, त्याची फासळी तोडली आणि त्याच्यामध्ये मंडळी अस्तित्वात आली. मंडळीला ताजतवानं करण्यासाठी, देव स्वर्गातला ताजातवाना होण्यासाठी, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, मंडळीमध्ये जेव्हा हरवलेले आत्मे परत येत नाही त्यावेळेस देव थकलेला असतो, त्याला ताजतवानं व्हायचं असतं. समजून घ्या, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही न पडणार नाही, तो मला ताजातवाना करतो. परमेश्वर तुम्हाला ताजातवाना करतो. तुम्ही कधी परमेश्वराला ताजतवाना करणारे. म्हणून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना फार सुंदर आहे बरं का. हे सिक्रेट ज्याला कळलं तो व्यक्ती कसा सेवेसाठी बाहेर पडतो त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना ती तसं म्हटलं, तो म्हटलं मला तहान लागली, आणि मग
लोकांनी त्याला पाणी देण्याच्या ऐवजी काय दिलं? आंब. आणि येशूने ते नाकारलं. पाणी पाहिजे होतं, दिलं काय? आंब. आंब म्हणजे सडलेली गोष्ट. प्रीती सडलेली आहे, क्षमा सडलेली आहे. प्रीतीमध्ये पण दुर्गंधी आहे, क्षमेमध्ये पण दुर्गंधी आहे. तिथं ते नाकारतो. ज्या मंडळीमध्ये प्रीती आणि ती आंबलेली आहे, ज्या मंडळीमधली क्षमा आंबलेली आहे, येशू त्या मंडळींनी दिलेली जे असणारं आणि तहान भागवण्यासाठी जे दिलेलं आंब ते नाकारतो. आंब नाकारणं म्हणजे मंडळीनं दिलेली भक्ती, उपासना, आराधना. तुम्ही जी उत्तम, आता आम्ही एवढी सुंदर उपासना आराधना केली. प्रत्येक चर्चने हे लक्षात घेतलं पाहिजे. चर्चची उपासना तेव्हा स्वीकारली जाते किंवा जेव्हा मंडळीमध्ये प्रीती आणि क्षमा या दोन गोष्टी बाहेर पडल्या जातात, तेव्हा ती भक्ती, तेव्हा ते क्रुसावरचं असणारं आणि तहान लागली ते अर्पण स्वीकारलं जातं. ज्या मंडळीमध्ये क्षमा आणि प्रीती नाही, त्या मंडळीची भक्ती कधी स्वीकारली जात नाही. काही पण तुम्ही करा, किती भारी वाद्य असू द्या, किती सुंदर गाणारे असू द्या, किती सुंदर वाजवणारे असू द्या. मग आता ते कसं काय घडणार आहे? कसं घडणार आहे? फार सुंदर आहे. उधळ्या पुत्र जातो आणि तो म्हणतो मी माझ्या बापाकडे जाईन. पण येण्यासाठी अडचण कोण आहे? भाऊ. भाऊ काय म्हटला? सगळं उधळून आला आणि बापाने त्याच्यासाठी. मंडळीमध्ये दोन भाग आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक चर्च मधली सगळ्यात मोठी समस्या काय? इकडं पश्चाताप करून येणारी एक व्यक्ती आणि दुसरी विश्वासूपणे देवाच्या घरामध्ये राहणारी व्यक्ती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहिती का? बाप काय म्हणतो माहिती का? रे बाबा, तू माझ्याकडे राहायला, विश्वासानं राहायला, ही सगळी गोष्ट चांगली आहे, हे सगळं तुझंच आहे. पण माझा मेलेला मुलगा जिवंत झाला ही विशेष गोष्ट आहे. प्रभूला हे महत्वाचं आहे. कधी ताजा तावा नव्हतं माहिती का? म्हणून तर म्हटलं ना, 99 मेंढरं सुरक्षित असताना तो हरवलेलं एक गेलं शोधायला. कशासाठी माहिती का? ते हरवलेलं त्याला मिळालं, तो ताजा तावाना झाला. कोण? मेंढपाळ. कसला देव आहे हो. 99 चांगली आहेत. माझ्यासारखा काय म्हणलं असतं, जाऊ आता. मला कधी कधी त्याच्याबद्दल वाईट पण वाटतं. मी हे जेव्हा अभ्यास करत होतो ना, त्यास मला पण माझ्या बऱ्याच चुका कळाल्या. कारण सेवा ही सेवा करत असताना परफेक्शन तुम्ही देवाच्या वचनात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये कधीच परफेक्शन येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही वचनामध्ये जाताना आपोआप तुमच्यामध्ये परफेक्शन यायला लागतं. आणि मी वचन शिकायला लागलो. काय वचन शिकलो माहिती का? उधळ्या पुत्र उधळून परत आला, याच्यानं बाप ताजा तावाना झाला. आणि उधळ्या पुत्राला बापानं क्षमा केली म्हणून उधळ्या पुत्र ताजा तावाना झाला. काय सुंदर आहे. उधळ्या पुत्राचा भाऊ बाहेर त्या ठिकाणी. लक्षात घ्या, आत्मिक जीवन, तुमचा आनंद तुम्ही कधी गमावता माहिती का? जेव्हा पश्चाताप करणारी व्यक्ती पश्चाताप करून देवाकडे येत असते ना, आणि त्या आनंदात तुम्ही सहभागी नसता, तुमचा आनंद गेलेला आहे. पण बापाचा आनंद कशामध्ये माहिती का? बापाचा आनंद किंवा बापाचं फ्रेशनेस, ताजा तवाना. त्याला म्हटलं माझा जीव ताजा तवाना करतो. पहा, आता तुम्ही म्हटला तो माझा जीव. आता 2 भागामध्ये मी पाहिलं, मी देवाकडे शब्बाताच्या दिवशी गेलो, त्यांनी माझा जीव ताजा तवाना केला. त्यानंतर याच्यामध्ये आम्ही पाहिलं, मी परमेश्वराचा धावा केला, त्यानं त्या शमशोनाचा जीव ताजा तवाना केला. आता इकडं तुम्ही पाहिला, उधळ्या पुत्र बापाच्या घरी गेला आणि बाप त्याला बोलतो माझा हरवलेला मुलगा मला परत मिळाला. उधळ्या पुत्र ताजा तवाना झाला. पण जेव्हा उधळ्या पुत्र बनतो, मी बाबा तुमच्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, तेव्हा त्याचा बाप ताजा तवाना झाला. मी असं म्हणतो, जे लोक परमेश्वराकडे जाऊन म्हणतील देवा स्वर्गाविरुद्ध तुझ्या विरुद्ध मी चुकलो, हा शब्द ऐकल्याबरोबर तुमचा बाप ताजा तवाना होतो. कधीतरी एकदा बोलावं. आम्ही गमावलंय बऱ्याच गोष्टी गमावल्या. लक्षात ठेवा, प्रभू ज्यास आमच्याकडे पाहतो ना, आमचं आत्मिक जीवन
आत्मिक जीवनातले बारकावे आम्ही लक्षात घ्यावे की काय आम्ही गमावलं, कोणती गोष्ट आमच्या हातातून निसटून गेली, कशा पद्धतीने प्रभूला सामोरं गेलो. म्हणून 2 गोष्टी ध्यानात ठेवा. उधळ्या पुत्र असून सुद्धा तो देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला ताजतवानं करण्यासाठी त्यानं मदत केली. परंतु उधळ्या पुत्राचा भाऊ धार्मिक असताना सुद्धा तो आपल्या बापाला त्याला जाऊन समजूत घालावी लागली. याच्यासारखं दुर्भाग्य कोणाचं नसेल. म्हणून लक्षात ठेवा की आम्ही बापाचं अंतकरण धारण करून काय केलं पाहिजे, तर तिथं असणं जे बाहेर गेले त्यांना आतमध्ये येण्यासाठी आम्ही मदत केली पाहिजे. उधळ्या पुत्र परत आल्यामुळं बाप आनंदित झाला. म्हणून तिथं असं म्हटलं, तो माझा जीव ताजातवाना करतो. मला असं वाटतं जर मंडळींनी विचार केला ना, हे गेलेले आत्मे जर तुम्ही जाऊन परत त्यांना काउन्सिलिंग करून इथं घेऊन आला तर तुमचा बाप सुद्धा ताजातवाना होईल. तोही ताजातवाना होणार, फ्रेश होऊन जाणार. का तर बापाची इच्छा ती. तो 99 राहू द्या, 1 शोधून आणा. 9 नाणे राहू दिले, 1 शोधला. काय किंमत असणार आहे? 1 लाख रुपयामधले 1000 रुपये 10,000 जर गेले तर आम्ही म्हणतो 90,000 माझ्याकडे आहेत. पण तो म्हणतो 90 नाही, मला तेच पाहिजे. तो मुलगा जवळ आहे, तो म्हणतो मला हा नाही, मला त्या मुलाची काळजी आहे. माहिती आहे मला, तो गेलाय, कसबीनी त्याचं सगळं काढून घेणार आहे. तो म्हणतो मला माहिती आहे त्याचे मित्र त्याचं सगळं लुबाडणार आहे. तो म्हणतो मला माहिती आहे हे सगळं जाणार आहे. सगळी गोष्ट त्या बापाला माहिती आहे. पण बापाला हे पण माहिती आहे, जर मी हात दिला तर माझा मुलगा परत उभं राहणार आहे. हे देवाचं अंतःकरण आहे, परत उभं राहावं. म्हणून लक्षात ठेवा, परत एकदा उभं राहा. परत एकदा उभं राहण्यासाठी पश्चाताप करा. जेव्हा तुमच्या मुखातनं तो शब्द येतो ना, बाबा तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, बाप ताजातवाना होतो. बाप ताजातवाना होतो. ज्या चर्चमधले लोक रोज पश्चाताप करतात, ज्या चर्चमधल्या लोकांमध्ये ती भावना असती की बाहेरचे लोक आतमध्ये यायला पाहिजे, मी म्हणतो ती मंडळी प्रभूला ताजतवानं करणारी मंडळी आहे. अजून एक गोष्ट मला सांगू का? ज्या मंडळीमध्ये उधळ्या पुत्रासारखा पश्चाताप असतो, पश्चातापाची जाणीव होणे, जी मंडळी सतत रडती ना उधळ्या पुत्रासारखी, बाबा तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, ती मंडळी जगामध्ये सगळीकडे आराधना चालू बरं का. नीट ऐका, आज काही शिलोतच आराधना नाही. तुम्ही तुमच्या आराधनेविषयी घमेंड पण करू नका, त्याच्याविषयीची प्रौढी पण तुम्ही मिरवू नका. खूप सुंदर आराधना तुम्ही केली, त्या आराधनेनं मला बरं वाटलं. पण बापाला कशाला बरं वाटणार आहे? बापाला तेव्हा बरं वाटतं आराधनेमध्ये लोक पश्चाताप करत आहेत. आराधनेमध्ये लोक पश्चाताप करत आहेत, ते स्वतःच्या चुकांकडे पाहत आहेत. ते म्हणतात देवा तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं. इकडची ती आराधना ऐकल्याबरोबर हे गोष्ट ध्यानात ठेवा, स्वर्गात सुद्धा आराधना चालू आहे. 24 वडील उपडे पडत आहे. देवदूत तुमच्यापेक्षा भारी वाद्य ते वाजवत आहेत. देवदूताची आराधना, देवदूताची उपासना. आणि मी तुम्हाला सांगतो, मंडळी जर पवित्र आत्म्यानं भरलेली असती ना, त्या मंडळीला देव एवढी शक्ती पुरवतो की त्या शक्तीनं, त्या अभिषेकानं ती वाद्य वाजत असताना त्या वाद्याचं कमाल नसती तर अभिषेकाची कमाल असती. आणि त्या अभिषेकानं लोक बरे होत असतात. मग त्याला प्रीचिंगची पण गरज नसती. परंतु लक्षात घ्या, अशाच जगात सगळीकडे आराधना चालू आहेत. पण शिलो चर्च ज्यास आराधना करताना त्यांच्या आराधनेमध्ये देवाला ताजतवानं म्हणजे 2 पद्धती आहेत. तुम्ही टीव्हीला साधे तुम्ही यूट्यूबला गाणे ऐकता, गाणे लावता, सारखे चेंज करता, देवाचेच गाणे असतात. पण तुम्ही चेंज नको, हे गाणं का नको? फ्रेश नाही वाटत, मग तुम्ही चेंज करता. आता हीच गोष्ट आहे, सगळीकडे गाणे चालू आहे. देव तुमचंही चॅनल चेंज करतो, नको हे चर्च यांचं काय बोरच होतं यांनी. तुम्हाला पण निवड आहे, देवाला निवड नाही का? तो चेंज करणार. तो हे नुसतं गातेत नुसतं. आता काही गाणे तुम्ही बघितले तर खूप भारी असतात. मी स्वतः बसल्यावर फार कमी गाणे मी ऐकतो, फार कमी गाणे मी ते कधी कधी ते गाणे गाताना
ऐकू पण वाटत नाही. मग मी अरे याच्यात अभिषेक नाही. मी पोरांना बोलत असतो, पोरांना आवडतात, पण मी म्हणतो नाही रे याच्यात काही मजा नाही, हे गाणी मला तुम्हाला आवडतात पण मला आवडत नाही. पण ती गाणी दुसरे गाणं असतात, ती गायल्यावर वाजल्यावर अभिषेक जाणवतो, स्वतः ते आशीर्वाद आम्हाला मिळतो. ही गोष्ट आराधना आहे हो, ती देवाला द्यायची आम्हाला. देवाला देण्यासाठी देव पाहणार नाही. उधळ्या पुत्र बापाकडे जातो, त्याच्या फिलिंग्स काय, त्याच्या भावना काय, देवा स्वर्गाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेले आहे. आराधना दोन प्रकारच्या आहेत. एक पापाची जाणीव नसताना केलेली आराधना आहे, त्याच्यामध्ये पाप आहे पण जाणीव नाहीये. त्याच्यामध्ये भावना काय, मी जे वाटतं ते प्रभूला देणार आहे, म्हणजे सगळ्या तुमच्या चुका आहेत आणि त्या चुकांमध्ये तुम्ही देवाला आराधना सादर करता. जी कायनानं केलेली चूक आहे, काय चूक आहे त्याच्यामध्ये, आपल्या भावा संबंधानं असणारा द्वेष. खून नाही त्याने उगीच केला, खून करण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये द्वेष होता, मत्सर होता, हाबेलाचा वध करण्याची भावना त्याच्यामध्ये होती. तुम्ही देवाच्या मंदिरात आहात, तुम्ही आराधना करता, पण कोणातरी व्यक्तीच्या कोणाविषयी तुमच्या अंतःकरणात द्वेष आहे. मग आम्ही कायनाच्या टप्प्यातले लोक, कायनाची आराधना मान्य केली नाही, आपली कशी मान्य करणार आहे. मग आराधना करताना काय, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आराधना करताना माझा शत्रू फक्त एकच आहे, तो सिंह, गरजणारा सिंह, सैतान, अंधकाराचा अधिपती. त्या अधिपतीला शत्रू मानायचं. मंडळीमध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये कोणी शत्रू नाही, सगळे देवाची लेकरं आहेत. असलं चर्च देव म्हणतो फ्रेश झालो बघ. तुम्हाला माहिती का, आज सकाळी जेव्हा तुम्ही आराधना करताना तुमच्या गाण्यानं प्रभू फ्रेश नाही झाला, तुमच्या गाण्यानं नाही फ्रेश झाला बरं का, तुमच्या गाण्यातला जो पश्चाताप आहे, देवा तुझ्या, तुम्ही ते गाणे गाता, त्या गाण्यामध्ये जर तुम्ही बारकावे बघितले ना तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये सगळीकडे पश्चाताप असतो. पण काय होतं माहिती का, जाणीवन आम्ही गात नाही, ती जाणीवायला पाहिजे, त्या फिलिंग जायला पाहिजे, ते रडणं, ते आक्रोश असला पाहिजे. उधळ्या पुत्र ज्या अवस्थेमध्ये गेला, नीट ऐका, त्याची अवस्थाच त्याच्या बापाला त्याच्याविषयी कळवळा निर्माण करण्यासाठी त्या अवस्थेने भाग पाडले. तुम्हाला सुद्धा मंदिरामध्ये येताना मंडळी अशी असली पाहिजे ना, आमची अवस्था बघून देवाला कळवळा आला पाहिजे. काय पश्चाताप, काय रडतात, काय संयम, काय प्रेम, काय सहनशीलता, काय क्षमाशील अंतःकरण. जेव्हा प्रभू या मंडळीकडे पाहिल ना, तेव्हा त्यांनी म्हटलं पाहिजे, अरे महाराष्ट्रातलं जर चर्च मंडळी जर मला कुठं माझं अस्तित्व दाखवायचं तर मंडळीतला पश्चाताप, मंडळीतलं रडणं. त्यांनी म्हटलं पाहिजे, मला कुठं नको, शिलो चर्चची आराधना कधी सुरू होती त्या आराधनेमध्ये मला जायचं का, कर तिकडची आराधना ही मला समर्पित आराधना, ही मंडळी प्रीतीने भरलेली मंडळी, ही मंडळी सहनशील मंडळी, ही मंडळी क्षमा करणारी मंडळी. आणि जेव्हा प्रभू यातनं तुम्हाला बघेल ना, प्रत्येक चर्च या अवस्थेमध्ये असेल, तेव्हा तुम्हाला सांगू द्या, तुमच्या मंडळीला देव म्हणतो, यांनी माझा जीव ताजा तवाना केला आहे. किती सुंदर नाही का. एक मुद्दा राहिला, परत कधीतरी कुठल्या तरी मीटिंगमध्ये तुम्हाला मी ऐकवेल. माझ्याकडं बरेच, आज मी येताना दुसरा संदेश घेऊन आलो होतो, पण इथं आल्यावर मला वाटलं नाही एवढा चांगला संदेश मी बाहेर ऐकवला ज्याचं रेकॉर्डिंग पण नीट होणार नाही, तर तो संदेश तुम्हाला का सांगू नये. परंतु तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुम्हाला ताजं तवानं करतो, म्हणून आपण प्रभूकडे जाऊ, आपल्या जागेवरती आपण उभं राहू. एवढा मोठा पराक्रम केलेला शमशोन, ज्या पद्धतीने त्याने तुला हाक मारली तशी आम्ही हाक मारत आहोत. प्रभू, आमचा पराक्रम आम्हाला ताजा तवाना करणार नाही, पण कुशीमधला भाला, खडकाला खोदल्यानंतर त्यातनं निघालेलं पाणी आम्हाला ताजं तवाना करणार आहे. प्रभू, आम्ही ताजं तवानं होण्यासाठी तुझ्याकडे येत आहोत. आमच्या जीवनाचा डामडोल तर कष्टमय, दुःखमय आहे, पण तुझ्या सानिध्यामध्ये आमचे सारे कष्ट तू दूर करतो. सगळे कष्ट या चर्चला मी तुझ्या स्वाधीन करतो. प्रभूजी, फार मोठी स्वप्न या मंदिरासंबंधानं तुझे आहेत, ते मला ठाऊक आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले लोक या मंडळीसाठी त्यांचं योगदान वेगवेगळ्या पद्धतीने पाठवत आहेत, देत आहेत, माझ्या देवा, या मंडळीकडे तुझं स्वप्न आहे. ही मंडळी
तुला फ्रेश करणारी, ताजतवानी करणारी मंडळी असू दे प्रभूजी. आम्ही इथून बाहेर पडताना आमची अंतःकरणं बदललेली असू दे, आमचे विचार बदललेले असू दे प्रभूजी. पित्याचं अंतःकरण, माझा हरवलेला मुलगा मला मिळाला, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पहा. 7वा दिवस शब्बाताचा दिवस, 20व्याचा दिवस. आज तुझं वचन ऐकणारे लोक आहेत जे चर्चला गेले नसतील, आपल्या घरी थांबलेले असतील, परंतु आजच्या संदेशानंतर त्यांना जाग कर. घरात बसल्यानं विसावा नव्हे, तर देवाच्या मंदिरातला तो विसावा तिथं त्यांना घेऊन ये. आणि जे लोक मुंबई, कोल्हापूर, पुणे या ठिकाणात कष्टानं या ठिकाणात आलेले आहेत, परंतु विश्वास माझा हाय, आता ते विसावा घेऊन या ठिकाणातनं चाललेले आहेत. विसावा खरी जातील तेव्हा प्रश्न, भीती दाखवण्यासाठी त्यांच्या समोर हजर नसणार आहे, कारण देवानं त्यांना घालवलेला हा अनुभव त्यांचा असू दे. आरोग्य असू दे, आर्थिक आशीर्वाद असू दे, लेकरांच्या समस्या असू दे प्रभूजी. माझी प्रार्थना असेल प्रत्येक मंडळी हे शिक्षण त्यांनी घ्यावं आणि मंडळी म्हणून न राहता एक पाणी बनवून, जे क्रुसावरती येशू म्हटला, मला तहान लागलेली आहे, हाच मंडळीनं अंब नव्हे तर ते पाणी त्याला द्यावं ज्या पाण्याची ख्रिस्ताला गरज आहे. क्षमा, प्रीती, सहनशीलता, चांगुलपण, सौम्यता, लीनता, नम्रता, या सगळ्या गोष्टी प्रत्येक मंडळीत निर्माण कर. ही खरी प्रभूची तहान, यानं प्रभूला विसावा मिळणार आहे. आम्ही आमच्या चुका, आमचे अपराध बदली घेतो प्रभूजी. उधळ्या पुत्रानं केलेला पश्चाताप हा विसावा आहे. आजही आम्ही पश्चाताप करतो, मी स्वतः पश्चाताप करतो प्रभूजी. आमच्या चुका, आमचे दोष, आमचे अपराध आम्ही तुझ्या समोर कबल करत आणि म्हणत आहोत, स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेले. जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत हा देह, हा मानवी देह पापाचा देह आहे प्रभूजी, आम्हाला क्षमा कर. दानिएल म्हणतो त्याप्रमाणे माझं पाप, माझ्या घराण्याचं, माझं राष्ट्राचं पाप मी पदरी घेतो. आज आम्ही याजक म्हणून तीच प्रार्थना करत आहोत. माझं पाप, घराण्याचं पाप, राष्ट्राचं पाप पदरी घेतो प्रभूजी. आमच्या राष्ट्राला विसावा दे, आमच्या शहराला विसावा दे, आमच्या देशाला विसावा दे. पापामुळं आमच्या देशाचा विसावा गेलेला आहे, पण आज आमचं राष्ट्र पश्चातापी राष्ट्र बनू दे. आज आमचं राष्ट्र प्रभूला ओळखणारं राष्ट्र बनू दे, कारण हाच खरा विसावा आहे. सर्वजण तुझ्या हाती पडत आहोत. बांधकाम करणारे कामगार, त्यांना शक्ती, ज्ञान पुरव. लवकरात लवकर सुंदर वास्तू उभारली जाऊ दे प्रभूजी. आमची अपेक्षा आहे या चर्चच्या ओपनिंगसाठी चांगले वक्ते SR मनोहर यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तारीख मिळावी यासाठी तुझी कृपा पुरव, जेणेकरून प्रभूजी हे चर्च त्याचं ओपनिंग एक अभिषिक्त वक्त्याकडनं व्हावं, एका अभिषेकाच्या दासाकडनं व्हावं. यासाठी देखील तू आमचं सहाय्य कर. सगळ्या गोष्टीचा पुरवठा तू गौरवानं करत आहे, करणार आहेस, आणि देणाऱ्या हातांना तू आशीर्वादित कर. आणि जेव्हा हे मंदिर बांधलं जाईल, एका व्यक्तीचं मंदिर नव्हे तर महाराष्ट्रातल्या असंख्य हातांचं ते मंदिर, हे त्यांच्या लक्षात येऊ दे प्रभूजी. आणि ते शेखेना गौरव तिथं उतरून येईल. जेव्हा वर आम्ही जाऊ, वरच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊ, त्यास आमची मन स्वच्छ झालेली, आमची अंतःकरण स्वच्छ झालेली, आमचे विचार स्वच्छ झालेले असू दे प्रभूजी. पवित्र आत्म्याला कोणतंच अडखण तिथं असू देऊ नको, तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाहू दे. लोकांनी मंदिरात पाय टाकल्या टाकल्या बरे होऊन जाऊ दे प्रभूजी. मंदिरात पाऊल टाकल्या टाकल्या पवित्र आत्म्यानं भरले जाऊ दे. अशा प्रकारचं गौरव उतरून येऊ दे प्रभूजी. पुन्हा एकदा तुला स्तुती गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो.